हॅलो नमस्कार मित्रांनो. सो आमच्या या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज नाही आपण कुठे जातोय? आज आपण भंडारदराला जातोय पिकनिक साठी. भंडारदरा कुठे माहितीये का तुला? भंडारदरा कुठे? नाशिकला. नाशिक. आपण कुठल्या रिसॉर्ट मध्ये चाललोय? बर्डनेस. कुठल्या रिसॉर्ट मध्ये चाललोय? बर्डनेस नाही, आपण आनंदवन या रिसॉर्टला चाललोय. राईट. सो मागच्या आठवड्यात आईचा बर्थडे होता ना, पण पावसामुळे आपल्याला कुठे आउटिंग करता आलं नाही. सो आपण आता फायनली माय बर्थडे आउटिंग इज हॅपनिंग. ओके, सो आर यू एक्साइटेड? बर्थडे. थँक यू. सो आर यू एक्साइटेड? ये. ओके. सो कसं जाणार आहे आपण? गाडीने चाललोय, पण जाणार नाशिक हायवे घ्यायचा आहे का समृद्धीने जायचंय? आपण कशाने जायचं ना या? समृद्धीने जाऊ. प्रिन्सेस डिसाइड करतील, दोन प्रिन्सेस डिसाइड. सो आता आपण समृद्धी मार्ग चूज करूया. राईट. आपण आता त्याच्यामध्ये खूप मोठा असा 8 किलोमीटरचा टनेल आहे. ओके. क्लायमेट पण मस्त क्लाउडी तर आहे. आमची मान्सून पिकनिक आहे, पण मान्सून तर वाटत नाही. राईट. ते मस्त ऊन आलाय. सिरियसली मे महिन्यापेक्षा आपण आता समर पिकनिकला चाललोय का मान्सून पिकनिकला चाललोय? मान्सून प्लस समर. मान्सून प्लस समर. येस. आता बघू आपल्याला पाऊस लागतो का, है ना? येस. ओके. बापरे, खड्डे का काय ते? थोडे मोठे खड्डे. डेंजर. सो फ्रेंड्स, आता तुम्ही इथे बघू शकता की आपण लागलो आता समृद्धी हायवेला आणि आमचा आता पुढचा प्रवास असा सुरू झालाय. सो अमेझिंग हायवे आहे हा. मस्त झाला आहे नाशिकला जायला. वेळही वाचवतो चांगला. इट्स गुड. मैं क्या करूं यारा, मैं क्या करूं, तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं. संगमनेर, कोल्हार, भंडारदरा, कळसुबाई. ते कळसुबाई पीक आहे बघ. कळसुबाई किती होतं किलोमीटर? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर होतं. हा, बहुतेक हेच कळसुबाई आहे. तेच कळसुबाई होत्या गेल्या आपण एकदा आलो पण होतो. आपला सांधन व्हॅलीचा कॅम्प होता आपला ट्रेकला. राईट. तेव्हा आपण इथे आलो होतो आणि आय गेस मार्च एंड होता तेव्हा स्काय तर एकदम क्लिअरच असतं. ओके. आणि मिट्ट अंधार होता. आपण जस्ट बाहेर पडलो होतो गाडीतून उतरून, कारण रात्रीचा प्रवास आपल्याला जाणवलाच नाही. हा रस्ता आपण आज दिवसात बघतोय, पण जेव्हा तो रात्रीचा प्रवास करून आपण उतरलो सामरत गावाला, ते आपला बेस कॅम्प होता. वर असं जे कधीच आयुष्यात पाहिलं नव्हतं. नुसती चांदण्या, म्हणजे लाखो करोडो चांदण्या असतील त्या, म्हणजे अनगिनत होत्या. म्हणजे बघूनच डोळ्याचे पारणे फिटले होते आपल्याला. आणि आपण गॅलेक्सी पण बघू शकतो. पण हे इथे हे पाहायला नक्कीच मिळतं, कारण इथे स्टार गेझिंगचे कॅम्प सुद्धा लागतात. आणि मार्च, फेब्रुवारी आणि मार्च एंड हे जे दिवस आहेत हे म्हणजे खरं तर स्टार गॅझिंगसाठी एकदम व्यवस्थित आणि एकदम परफेक्ट डेज असतात. आणि इथे जेव्हा आपण येतो, स्काय तर एकदम क्लिअर असतंच, पण 2:30-3च्या दरम्यान तुम्हाला इथे मिल्की वे पण पाहायला मिळू शकतो. म्हणजे एवढा कधी तुम्हाला चान्स मिळाला है ना, तर नक्की इथे स्टार गॅझिंग साठी या. आपण तर येऊच या. हो, आपण तर येऊ. नायाला घेऊन यायचं आता, है ना नाया? तू नव्हतीस तेव्हा जेव्हा आम्ही गेलो होतो.
आता तुला घेऊन जाऊ आपण स्टार गॅझिंगला. कुठे आनंदवन? इथे कुठे आनंदवन? हा आनंदवन रिसॉर्ट तर इथेच आहे. काय काय करायचं? इथेच. टूर गाईड. वन फायनली विभाग काय? आनंदवन अभयारण्य. हो. माय गॉड, काय अभयारण्य आहे. अभयारण्य आहे. म्हणजे नॅशनल पार्क आहे. नॅशनल पार्क मध्ये रिसॉर्ट आहे. आपल्या इथे हे पण असेल, वाघ पण असले ते. सो फायनली फ्रेंड्स, आम्ही आलो आहे आनंदवन रिसॉर्टमध्ये. एंट्रन्स आहे हा रिसॉर्टचा. बाबा ते उघडू का? ते बारा आहे. मस्त बारा आहे. मस्त आहे, खूप छान आहे रिसॉर्ट. फायनली आलोय आम्ही रिसॉर्ट मध्ये. सो बघू कुठे लावायची. ब्युटिफुल आहे ना नाया. ब्युटिफुल रिसॉर्ट. हे रिसॉर्टचं रिसेप्शन आहे. तुम्ही बघू शकता, खूप अस्थेटिक लुक आहे त्याचं. आम्हाला त्यांनी आल्यावर वेलकम ड्रिंक्समध्ये लेमन टी दिला. गरम लेमन टी काय आहे आणि खूप छान Lemon tea. हनी लेमन टी जी टेस्ट आम्हाला खूप आवडली. You see, in-house activities wise, we have a full-fledged badminton court, table tennis, pool table, and board games are there. ओके. वो सारी चीज़ें in-house available है. If you go for outside activities, then you have full-fledged. आपका अभी आप देखेंगे तो there are a lot of waterfalls which are on कोल्टिम्बा नानी, then वैशाली. फिर आप सैंडन वैली जा सकते हैं, कोकनकड़ा जा सकते हैं. Sandan You can Valley. go to अमृतेश्वर temple. So I will explain you a map. If you have time, I can explain you right away. ओके. Because that will be more useful for you. इथे तुम्ही बघू शकता वॉशरूममध्ये त्यांनी हेअर ड्रायर पण दिलं आहे. त्यानंतर मॉइश्चरायझर आहे आणि एक मेडिकल किट पण त्यांनी दिला आहे. ब्रश दिले आहेत, यूज इन थ्रो ब्रशेस आहेत अवेलेबल. त्यानंतर शॉवर कॅप पण आहे. सो एक बाथ सोप पण दिला आहे जो मी ऑलरेडी यूज करतो आहे. बॉडी वॉश आणि हेअर शॅम्पूज पण अवेलेबल आहे. गरम आणि थंड पाण्याची पण सोय व्यवस्थित अवेलेबल आहे. इथे जरा आता आम्ही बाहेर निघालो आहोत थोडं रिसॉर्ट एक्सप्लोअर करायला.
तुम्ही बघू शकता इथे खूप वारा आहे आणि छान सुंदरशी स्टेअरकेस आहे जी वर जाते. वर अजून काही रूम कॅटेगरीज पण आहेत आणि एवढी सुंदर जागा आहे आणि आम्ही थोडे फोटोज पण इथे क्लिक केले. नंतर 2 तासाचा प्रवास करून आम्हाला खूप भूक लागली होती. सो वी मेक अ प्लॅन फॉर लंच. मग आम्ही त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये चाललो आहे आता लंच करायला. हाय. चल. सो फायनली मेन्यू कार्ड. चल आज बसूया. नाही यो कम. हे मेन्यू कार्ड आहे ह्यांचं रेस्टॉरंटचं आणि वी फील की त्यांच्या प्राइजेस पण ओके आहेत, म्हणजे रिजनेबल प्राइजेस आहेत त्यांच्या. सो आता आम्ही ऑर्डर केल्या आहेत काही गोष्टी. इकडच्या शेफने आम्हाला सजेस्ट केल्या, एक व्हेजमध्ये एक नॉनव्हेजमध्ये त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं. सो ते आम्ही ऑर्डर केल्या. सो गाईज आता आम्ही ऑर्डर केलं आहे. छान. हे काय आहे बरं? हे आहे मटन सुक्का. मटन सुक्का इकडची स्पेशालिटी आहे. हे आहे लसुणी मेथी मेथी आणि भाकरी तांदळाची भाकरी आणि हे आहे लच्छा पराठा. मसाला तरी यम दिसत आहे. लंच आम्ही थोडा आराम केला आणि त्यानंतर थोडंसं स्टेअरकेसवरून चढून तिकडे त्यांचा छान स्विमिंग पूल होता आणि छान थोडा सिटिंग एरिया होता. सो अनायाने मस्त स्विमिंग एन्जॉय केलं तिचं आणि आम्ही पण थोडंसं बसून मस्त हवा खाल्ली. इथे यांचं रिसॉर्टचं बॅडमिंटन कोर्ट पण आहे आणि बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत. बॅडमिंटन, टेबल टेनिस, त्यानंतर पूल आहे, कॅरम आहे. सो बऱ्याच ॲक्टिव्हिटी यांच्याकडे अवेलेबल आहे. अरे ठीक आहे, चल ठीक आहे. परत. व्हेरी गुड. छान मस्त. गे रे बाबा खेळ. अरे एवढा हे नाही आहे, जरा अजून पाहिजे पावडर. व्हेरी नाईस. व्हाईट बॉलनेच मारायचं सगळ्याला. हात कसा ठेवायचा? नंतर संध्याकाळी आम्ही मस्त कॉफी घेतली. कॉफीबरोबर थोडे टोस्ट त्यांनी दिले. सो हाय टी पण इथे अवेलेबल आहे. सुनाया काय करते तू? स्टोरी लिहिते. मला दाखव नंतर झाली की. ओके. सो आता आम्ही इथे मस्त डॉक्टर बायनॉक्स बघतोय तिघं मिळून. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज राईट. सो आम्ही डॉक्टर बायनॉक्स एन्जॉय करतोय. नायोने उनो नाही आणलं. काय यार नाया, उनो का नाही आणलं? आपण मस्त उनो खेळलो असतो ना तिघं. अरे मग बॅडमिंटन तर खेळणारच ना. आता रात्रीचं कुठे बॅडमिंटन खेळायचं?
तर उद्या शकतो. नाही, उद्या सकाळी खेळूया. या आता उनो खेळायचं होतं आपल्याला. प्लीज. तर आपण विचारूया उनो आहे का. ओके, ओके ठीक आहे. मला स्टोरी झाली की सांग. ओके. ओके, चला आता आपण बदाम सात चालू करणार आहोत खेळायला. हं? बदाम सातला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? काय माहित. काय माहित? अच्छा नाम आहे काय माहिती. ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट मध्ये सांगा काय म्हणतात. आम्हाला नाही माहिती. डायमंड 7, चल, हार्ट 7. काही पण. सो आपण स्टार्ट करतोय बदाम सात खेळायला. नायू चल, नाही आमची Are you पहिल्यांदा ready? खेळणार आहे. तुला माहितीये का कसं खेळायचं बदाम सात? चल. हे यार जोकर आले, काढून टाका. जोकरचं काम नाही याच्यात ऍक्च्युली. जोकर काढा. बकवास पानं आली आहेत यार. एवढं जड पानं. आमच्याकडे उनो तर नव्हता, पण आम्ही रिसॉर्टला कॉल करून विचारलं की तुमच्याकडे उनो कार्ड्स आहेत का. पण त्यांनी आपले नॉर्मल कार्ड्स दिले, मग आम्ही ते एन्जॉय केले मस्त. शी, काय खेळू यार मी. बकवास पाने. असेच मस्त पत्ते खेळत आम्ही आमची नाईट छान स्पेंड केली. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो आम्ही मस्त उठलो आहोत आणि मस्त क्लायमेट झालं आहे आज. ॲज यू कॅन सी पाऊस पडणार असं वाटतं आहे, पण पडत तर नाही. पण आज चांगलंच भरलं आहे आकाश. होपफुली आज पाऊस पडेल. मस्त वेदर आहे. चलो चला नाया ब्रेकफास्टला. कुठे आहे? खाली आहे ना? खाली आहे, खाली इथे खाली. हा बापरे, काय थंडी आहे ना. मस्त एकदम थंड थंड आहे क्लायमेट. इथे पण आहे का रे? इथे पण रूम आहे ना? फर्स्ट वाली आहे. T1 वेल मध्ये पाणी बघायला पाहिजे आहे की नाही. हे बघ आता गाड्या आल्या. हो ना, मग सगळे फिरायला जातात इथे. इथे स्टे करतात आणि भंडारदरा फिरून येतात. सो फ्रेंड्स, आम्ही इथे आता ब्रेकफास्ट करायला आलो आहे. यांच्याकडे बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहे ब्रेकफास्टमध्ये. हा ब्रेकफास्ट आमच्या प्राईजमध्ये इन्क्लूड होता. सो अनाने पहिले जॅम घेतला आहे. पहिलाच जॅम घेतला आहे. अवेलेबल ऑप्शन पोहे आहे इकडे. त्यानंतर इथे पुरी भाजी दिसती आहे, ती पण अवेलेबल आहे. अजून इडलीचा पण ऑप्शन आहे इथे पुढे. ओके, आणि इथे बरेच केक ठेवले, क्रॉसो आहे आणि बरेच ऑप्शन आहेत. चहा कॉफी इथं अवेलेबल आहे. सेरियल ऑप्शन अवेलेबल आहे आणि इथे फ्रूट्स ऑप्शन अवेलेबल आहे. आय गेस दिस इज इट्स इनफ फॉर द ब्रेकफास्ट. आणि सूप आहे, नाही सांबार आहे, सांबार. सो ब्रेकफास्ट टेस्ट वाईज पण छान होता. मायानी पण छान खाल्ला. आज मंदिरात जायचंय. हो रे वरून मंदिरात जायचं. नंतर आंघोळ करणार. सांग, कसं वाटलं तुला? काय काय खातेस तू? सांग, काय काय खातेस तू? मी वॉटरमेलन घेतलं, वॉटरमेलन ज्यूस घेतलं, डोनट घेतलं, बनाना शेव. शेव नुसती शेव खाते. हो. काय करते नाया? हळू हळू हळू, जरा हळू. सो हॅलो फ्रेंड्स, आता आमचा आजचा कालचा स्टे आज संपला आहे आणि स्टेचा एक्सपिरियन्स सांगायचा होता. सो एक्सपिरियन्स वॉज टू गुड.
खूप छान आहे, खूप छान रिसॉर्ट आहे. वेल मेंटेन्ड आहे मेन म्हणजे. प्रत्येक रूम त्यांची खूप छान आहे. ॲज तुम्ही फोटो बघू शकता, व्हिडिओ बघितलाच असेल. सो त्यांची प्रत्येक रूम पण खूप मेंटेन आहे. आउटसाइड ऑफ द रिसॉर्ट परिसर आहे आजूबाजूचा, तो सुद्धा खूप छान आहे. आमचा एक दिवस खूप छान गेला. आम्ही वन नाईटसाठी रिसॉर्ट बुक केलं होतं, आनंदवन रिसॉर्ट भंडारदऱ्याचं. आणि त्याचा आमची ही रूम कॅटेगरी होती ट्री टॉप नेस्ट कॅटेगरी होती. आणि त्याचे आम्ही संडे नाईटसाठी बुक केलं होतं. सॅटर्डे नाईटची त्यांची कॉस्टिंग खूप जास्ती आहे. सो आम्ही संडे नाईटसाठी बुक केलं होतं आणि त्याचे जवळजवळ आम्हाला 11,500 विथ ब्रेकफास्ट असं फॉर वन नाईट आमची कॉस्ट आली आहे. पण दिस कॉस्ट इज वर्थ बिकॉज खूप छान रिसॉर्ट आहे. सो कधी भंडारदऱ्याला जायचं असेल, इथे बरेच पॉईंट्स पण आहे भंडारदऱ्याला फिरण्यासारखे. एक मॅप दिलाय. आम्ही आता आमचा चेकआउट झाल्यानंतर आम्ही एका मंदिरात, शंकराचं मंदिर आहे ते खूप छान, खूप वॉटरफॉल्स पण आहेत. सो तिथे पण आम्ही व्हिजिट करायचं आता आम्ही व्हिजिट करणार आहोत. सो भंडारदऱ्याचा नक्की प्लॅन करत असाल तुम्ही, तर नक्की या रिसॉर्ट ला पण तुम्ही व्हिजिट द्या. खूप छान आहे, खूप छान एक्सपिरियन्स होता. सो थँक यू. बाय बाय. बाय बाय रिसॉर्ट. बाय बाय आनंदवन. संपला आमचा वीकेंड. घरी जायचं. अनायाची नौटंकी चांगली चालू आहे. रुटीन स्टार्टिंग. हॅपी है ना, हॅपी ना. उद्यापासून स्कूल चालू होणार. संपला वीकेंड, संपला वॅकेशन. बाय बाय. सो फ्रेंड्स, असंच आमचं आता चेकआउट झालं आहे आणि आता आम्ही चेकआउट करून भंडारदरा दर्शन करायला चाललो आहे. बरेच वॉटरफॉल आहे, अमृतेश्वर फेमस टेम्पल आहे. सो हे आम्ही नक्कीच सेकंड पार्टमध्ये दाखवू. सो प्लीज गाईज सेकंड पार्ट बघायला विसरू नका. थँक्यू.